I have a very specific thing to share with you today. आज एक विशिष्ट गोष्ट तुमच्या समोर मला बोलायची आहे. May the Lord just help me to bring the word before you. देवाने माझी सहायता करावी हे वचन तुमच्या समोर आणण्यासाठी. हालेलुया. आपण वचनामध्ये जात आहोत. ओके, आपण आपले पवित्र शास्त्र उघडू. लूक वर्तमानाचा 9वा अध्याय. आणि काही वचन आपण वाचणार आहोत. 9वा अध्याय 28 पासून तुमच्यासाठी वाचतो. गॉस्पेल ऑफ लूक चॅप्टर 9 and verse 28 onwards. ज्यांना मिळालं त्यांनी आमेन म्हणायचं, ज्यांना नाही मिळालं त्यांनी हालेलुया म्हणायचं. ओके, सगळ्यांना मिळाला. ऑलराईट, मी तुमच्यासाठी वाचतो. लूक 9:28 पासून. या बोलण्यानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो म्हणजे येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. आणि पहा, मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते. ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरूशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. तेव्हा पेत्र व त्याचे सोबती झोपेने भारावले होते. पण ते जागे झाले व त्यांना त्याचे तेज व त्याच्याजवळ उभे असलेले 2 पुरुष दिसले. मग असे झाले की ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, गुरुजी, आपण येथेच असावे हे बरे. तर आम्ही 3 मंडप करू, आपल्यासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. हे जे तो बोलला त्याचे त्याला भान नव्हते. तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला आणि ते मेघात शिरले. तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली की हा माझा प्रिय पुत्र, माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. ही वाणी झाली तेव्हा येशू एकटाच दिसला. यावर ते गप्प राहिले आणि ज्या गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या त्यातले काहीच त्या दिवसात त्यांनी कोणाला सांगितले नाही. The title of my sermon today is Jesus' Transfiguration. येशूचे रूपांतर. सगळे म्हणा, येशूचे रूपांतर. आम्हा सगळ्यांना ठाऊक आहे ही घटना जी घडली मत्तयमध्ये पण आहे, मार्कमध्ये पण आहे, लूकमध्ये पण आहे. परंतु लूकने खूप विशिष्टरित्या या घटनेची टिप्पणी केलेली आहे. व्हेरी specifically, in a very different way, Luke has noted this event according to him and according to what he heard. He has written in a very very specific way. आज आपण त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने जाणार आहोत. मी आज थोडक्यात बोलणार आहे. So we will try to finish as early as possible. Amen. Amen. Okay. मी परत एकदा वाचतो 28वा वचन. पहा, या बोलण्यानंतर असे झाले की सुमारे 8 दिवसांनी पेत्र, योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला. About 8 days after Jesus said this, he took Peter, John and James with him and went up onto a mountain to pray. सगळे म्हणा, pray. ह्याच्या अगोदर काही गोष्टी तो शेअर करत होता येशू, आणि तो त्यांच्याशी बोलत होता. आणि ते बोलणं झाल्यानंतर 8 दिवसानंतर येशू काय करतो? आता येशूला माहिती आहे काय काय होणार आहे. आणि या अवस्थेमध्ये तो 12 तिघांना घेतो. कोण कोण आहे? पेत्र, योहान आणि याकोब. पीटर, जॉन अँड जेम्स या 3 शिष्यांना तो घेतो आणि तो बाजूला कुठेतरी लांब जातो, वर जातो आणि तो तिकडे प्रार्थना करायला लागतो. मी ह्याच्यावरती थोडंसं अगोदर बोललेलं आहे. आय डोंट वॉन्ट माय सेल्फ टू बी इन द क्राऊड.
आय वॉन्ट माय सेल्फ टू बी इन द 12. मला त्या गर्दीमध्ये नको असायचंय, परंतु मला त्या 12 जणांमध्ये माझी गणती असावी अशी माझी इच्छा आहे. आमेन. तुमची आहे का? आणि त्याहून पुढचा टप्पा आपण पाहिला की मला फक्त 12 नको, परंतु त्या 12 पैकी ते जे 3 येशूच्या बरोबर प्रार्थना करण्यासाठी गेले त्यांमधला मला एक बनायचं आहे. मला फक्त 12 एक बसायचं नाही, ट्रेजरर बनून. हॅलो, त्या फक्त 12 एकच. अरे यार, आज लय भारी मिळणार आहे खायला आपल्याला. येशू जिथं जाईल तिकडं मेजवानी आहे. I do not want to be the one only taking advantage from Jesus. येशूपासून फक्त मला फायदा मिळणारा असा शिष्य मला बनायचं नाहीये, परंतु जे येशू करतोय, जिथे येशू जातोय तिथला तसा मला शिष्य पाहिजे की मी तिथे तिथे असणार आहे. Am I the one from Peter, James or John? पेत्र, योहान आणि याकोब मधला एक मी आहे का? नसेल तर आपला प्रयत्न असायला पाहिजे. आमेन. आणि मग त्या संदेशामध्ये आणखीन पुढं पण आपण गेलेलं आहे, परंतु आपण इथे थांबूया. दिस पॅसेज, हे जे पॅसेज आहे, जर आम्ही येशूचं रूपांतर हे नीट वाचायला बघितलं तर आम्हाला एक गोष्ट खूप प्रखरशाने कळती की ही घटना प्रार्थनेविषयी आहे. कशाविषयी आहे? सगळे म्हणा प्रार्थनेविषयी. This event is mostly focused on prayer. Now, prayer is a vast topic. खूप मोठा टॉपिक आहे, परंतु त्यातलं एक छोटंसं कण आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि देवाची इच्छा राहिली तर आपण लूक ऋषिवर्तमान म्हणून अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करू पुढच्या दिवसांमध्ये, जे प्रार्थनेविषयी लूक सांगतो. खूप गोष्टी आहेत प्रार्थनेविषयी. बट एनिवे, इथं तो प्रार्थना करण्यासाठी बाजूला होतो आणि ते बाजूला होऊन प्रार्थना करण्यासाठी तो एकटा जात नाही. त्या 3 शिष्यांना तो त्याच्याबरोबर घेऊन जातो. एव्हरीबडी से विथ हिम. मला सगळे विथ हिम. त्याच्या बरोबर आम्ही असणं गरजेचं आहे. कोणी आमेन म्हणेल? आम्ही सी, इफ यू वॉन्ट जीसस टू बी वेअर यू आर, यू नीड टू फर्स्ट बी वेअर जीसस इज. जर तुमची इच्छा असेल की तुम्ही जिथं आहात तिकडे येशूने असावं, तर पहिल्यांदा तुम्ही तिथं असायला पाहिजे जिथं येशू आहे. हॅलो देवा, मी बिझनेस स्टार्ट करायला लागलो. रिबिन कापण्यापासून तू तिकडं पाहिजे. हो, चांगलं आहे, खूप चांगली प्रार्थना आहे. पण काय, त्याच्या अगोदर जिथं येशू आहे तिकडं आम्ही असतो का? प्रश्नचिन्ह. हालेलुया. सो वी नीड टू बी विथ हिम सो दॅट ही विल बी विथ अस व्हेरेवर. जिथे कुठे आम्हाला त्याची गरज लागते त्या सर्व ठिकाणी तो आमच्या बरोबर नक्की असणार. त्याचा अभिवचन आहे की तो आमच्या बरोबर असणार आहे. आमेन. परंतु त्याच अभिवचनाला घेऊन आम्ही आराम खुर्चीवर बसण्याऐवजी आम्ही येशूला म्हणावं, येशू, आम्हाला देखील तू जिथं आहेस तिथं आम्ही असण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमेन. सो अनदर थिंग अबाउट प्रेयर अँड दिस वर्स, की येशू तिथे होता. हे शिष्य 12 पैकी हे शिष्य पण तिकडे आढळले आणि ते देखील ह्यांना खूप मार पडलाय. या 3घांना ते झोपले होते, त्यांना गुंगी चढली होती, त्यांचं लक्षच नव्हतं. बरोबर आहे, परंतु लक्षात ठेवा, त्यांना पूर्ण मार्क दिले पाहिजे, कारण 12 पैकी ह्या 3घांची निवड झाली होती तिकडे. सो दे हॅड दिस प्रेयरफुल लाईफ. त्यांचं प्रार्थनामय जीवन तेवढं होतं. येशू त्यामुळे त्यांना घेऊन तिकडे गेला आणि तो त्यांच्यासह तिथे पित्याबरोबर प्रार्थनेमध्ये वेळ घालवत होता. सो युअर प्रेयरफुल लाईफ इज अ साइन दॅट यू आर जर्निंग विथ गॉड. तुमचं प्रार्थनामय जीवन हे काय दर्शवतं माहिती का? की तुम्ही येशू बरोबर एका उत्तम प्रवासामध्ये आहात. Wherever Jesus is, I will be. How? By prayer.
कसं काय येशू जिथं जिथं असणार आहे तिथे आम्ही असण्याचा प्रयत्न करणार. कशामुळे माहिती का समजतं? हे प्रार्थनामय जीवनामुळे. इफ माय प्रेयर लाईफ इज इन द रुटीन, देन आय एम जर्निंग विथ गॉड. जर माझं प्रार्थनामय जीवन हे दैनंदिन जीवन आहे, तरच आम्हाला हे सिद्ध होतं की आम्ही त्याच्या उत्तम प्रवासामध्ये त्याच्या बरोबर आहोत आणि तो आमच्या बरोबर आहे. कोणी आमेन म्हणेल? आमेन. You cannot think Jesus as some station. येशूला तुम्ही स्टेशन म्हणून अपेक्षा करू नका. मी जातो इथून त्या स्टेशनला भेटतो, 2 मिनिटं गाडी थांबते. किती? 2 मिनिटाची प्रार्थना करतो आणि तिकडून मी माझ्या प्रवासाला निघतो. पुढं आहेच की अजून. ती पटरीच आहे, पटरी का पळून जाणार नाहीये, त्यामुळे ट्रेन तिथेच असणार आहे. त्याच ह्याच्यावर. सो प्लीज डोंट, लेट्स नॉट अज्युम की तिथं पुढे आपल्याला येशू भेटेल. नाही नाही नाही, देवा मला असलं काही नकोय. माझ्या बरोबर प्रवास कर. मला स्टेशन म्हणून तू नकोयस, मला माझा सहप्रवासी म्हणून तू हवा आहेस. कोणी आमेन म्हणेल? आमेन. हालेलुया. हमसफर सगळे म्हणा. राईट सॉन्ग ऑन हमसफर. वर्शिप टीम, राईट सॉन्ग ऑन हमसफर. तो आमचा कोण आहे? हमसफर आहे. हालेलुया. As he was praying, the appearance of his face changed, and his clothes became as bright as a flash of lightning. आणि पहा, प्रार्थने आणि तो प्रार्थना करत असता, सगळे म्हणा करत असता, आणि तो प्रार्थना करत असता त्याच्या मुखाचे रूपांतर होऊन त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. नाव हेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण हे अगोदर पण वाचलेलं आहे की जसं तो प्रार्थना करत होता त्याचं मुख बदललं. हिज फेस ट्रान्सफॉर्म अँड देन हिज एंटायर बॉडी, व्हॉट एव्हर ही वोर, ऑल ऑफ इट ट्रान्सफॉर्म. सगळं काही बदललं, रूपांतरित झालं. त्याचा चेहरा, त्याच्यावरती प्रकाश आला आणि मग त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र आणि चकचकीत झाले. हालेलुया. किती अद्भुत ते दृश्य असेल, किती अद्भुत ते दृश्य असेल. यु नो, माझा पुढचा मुद्दा मला हे सांगायचं आहे. इफ वी आर इन प्रेयर, यू नीड टू रिमेंबर थिंग्स विल स्टार्ट चेंजिंग ॲज वी pray, not after we pray. आम्ही जसं ते काय इथं काय म्हटलेलं आहे, आणि तो प्रार्थना करत असता, चालू वर्तमान काळ, he was still praying and the transformation happened. He didn't say amen and then wait and then he changed. तो प्रार्थना करून आमेन म्हटला आणि वाट बघितली, आज होतंय की नाही होतंय, आणि मग बदललं, असं नाही. ऍज ही वॉज प्रेइंग, जसा तो प्रार्थना करत होता, म्हणून मी इंग्लिशमध्ये म्हटलंय ऍज ही वॉज प्रेइंग, प्रार्थना चालू असताना रूपांतर झालं. यू नीड टू बिलीव्ह दॅट व्हेन यू प्रे इन जीसस नेम, थिंग्स विल चेंज व्हेन यू आर प्रेइंग, नॉट आफ्टर प्रेइंग. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे तुमच्या प्रार्थनेमध्ये. येशूच्या नावाने ज्यावेळी तुम्ही प्रार्थना करताना, प्रार्थना करत असताना गोष्टी बदलतील. हॅलो. डॅनियल प्रेड अँड ही गॉट एन आन्सर आफ्टर 21 days. दानिएलाने प्रार्थना केली, परंतु त्याला 21 दिवसानंतर प्रार्थनेचं उत्तर मिळालं. पण खरं पाहता असं झालं होतं का? काय झालं होतं? जसा तो प्रार्थना करत होता तसं उत्तर स्वर्गातून निघालं होतं. ॲज यू प्रे थिंग्स विल चेंज. जसं तुम्ही प्रार्थना करता तशा गोष्टी बदलणार आहेत. कोणीतरी आमेन म्हणेल? हालेलुया. ओ हालेलुया. ओके, लेट्स गो अहेड. As he was praying, the appearance of his face changed and his clothes became as bright as a flash of lightning. आणि त्याचे वस्त्र पांढरे व चकचकीत झाले. कसे झाले? पांढरे व चकचकीत झाले. लुक्स लाईक हेवन. लुक्स लाईक हेवन. स्वर्गासारखं वाटतं. माय थर्ड पॉइंट इज चेंज ऑफ
appearance. Our heavenly identity gets activated when we are praying. जेव्हा मी प्रार्थना करत आहोत त्यावेळेला आपली स्वर्गीय ओळख, आपली काय आहे, स्वर्गातली ओळख आपली काय आहे ना, ते प्रकट व्हायला लागतं, ते कार्यरत व्हायला लागतं, ते दिसायला लागतं. Who Jesus was in heaven, these 3 disciples got a glimpse of it. When he was praying. Hallelujah. ज्यावेळेला येशू प्रार्थना करतोय, ज्यावेळेला तुम्ही आणि मी प्रार्थना करतोय, आम्हाला असं वाटेल की काहीच घडत नाहीये, काहीच होत नाही, परंतु लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रार्थना करत आहात, आय वॉन्ट टू एनकरेज यू टू प्रे. वाय? कारण तुम्ही प्रार्थना करताना त्यावेळेला तुमचं स्वर्गातलं व्यक्तिमत्व प्रकट व्हायला लागतं. आणि तुम्ही स्वर्गातलं तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे माहिती का? ते दुर्बल नाही आहे. कम ऑन. ते कमजोर नाही आहे, ते सामर्थ्याने भरलेलं आहे. त्या व्यक्तिमत्वाला सर्व काही शक्य आहे. त्या व्यक्तिमत्वामध्ये सर्व प्रकारचं गौरव आहे, त्या व्यक्तिमत्वामध्ये सर्व प्रकारचं वैभव आहे, त्या व्यक्तिमत्वामध्ये सर्व प्रकारचं सामर्थ्य आहे. ते व्यक्तिमत्व बोलतं आणि स्वर्गदूत त्याच्या मागे येतात आणि सर्व प्रार्थनेचं उत्तर आम्हाला प्राप्त होतं. हे प्रकारचं व्यक्तिमत्व ऍक्टिव्हेट व्हायला चालू होतं ज्या वेळेला तुम्ही स्वर्गात प्रार्थना करायला लागता. दॅट इज वाय prayer is a link in between who you are on earth and who you are on heaven, in heaven. तुम्हाला माहिती आहे का आम्ही इथले नाही आहे, आम्ही परदेशी आहोत. हॅलो, हां, जस्ट आय वॉन्टेड यू टू नो अबाउट दिस. नाहीतर माझी प्रॉपर्टी, माझं हे कागदपत्र. हॅलो, आम्ही इथले नाही आहे. कोणीतरी आमेन म्हणा. हां, 10 बंगले करा, नो प्रॉब्लेम, परंतु आम्ही इथले नाही. आम्ही कुठले आहोत माहिती का? आम्ही अनेकांना वाटतं आम्ही इथले आहोत आणि स्वर्गात चाललो. नो 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 नो, आम्ही तिकडचेच आहोत, तात्पुरते इथे, परत तिकडेच. वी आर ऑफ हेवन ऑन अ टेम्पोरल बेसिस. वी आर हिअर, वी आर बॅक टू हेवन आफ्टर अ फ्यू. आमेन. हा सर, म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा प्रार्थना, येशूने प्रार्थना ॲज ही वॉज प्रेइंग, जसं तो प्रार्थना करत होता तसे बदल घडायला लागले त्याच्यामध्ये. जसं तुम्ही प्रार्थना कराल तसे तुमच्या अवतीभोवती बदल घडायला लागेल. जसं तुम्ही प्रार्थना कराल तसं तुमचं स्वर्गाचं जे व्यक्तिमत्व, खरं व्यक्तिमत्व आहे, ते प्रकट व्हायला लागेल. हालेलुया. आणि म्हणून म्हणते प्रार्थनामध्ये सामर्थ्य. कसं काय प्रार्थनेत सामर्थ्य आहे? हो, जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना तेव्हा तुमचं खरं व्यक्तिमत्व प्रकट व्हायला लागतं, जे अविश्वास ठेवत नाही, विश्वास ठेवतं. हालेलुया. Come on. And his clothes became as bright as a flash of lightning. Do you know when you pray, glory rubs on you? काय तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला गौरव तुमच्यावरती लागतं. तुम्ही कधी चमकी हातात पकडली का? होय, नाही, काय तर म्हणा. नाही, हो, चमकी एकदम बारीक असते. तुमची इच्छा जरी नसली ना, त्याच्या जवळ जरी थोडंसं आलात की नाही, लागते. काही अंघोळ करून पण जात नाही. कधी कधी अशी चमकी तुमच्यावर अशी टाकली जाते ना, अंघोळ केला डोक्यावरून, किती जरी केस धुतले तरी दिसतेच अजून तिथं, असं है ना. ग्लोरी रब्स ऑन यू अँड इट रब्स ऑन यू व्हेन यू प्रे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला स्वर्गातली महिमा तुमच्यावरती, त्याचा एक लेप दिसायला लागतो. हालेलुया. दॅट्स वाय व्हेन मोसेस वॉज विथ गॉड अँड व्हेन ही केम डाऊन, दे सेड वी कॅनॉट सी युअर फेस. जेव्हा मोशे खाली आला देवाबरोबर समय घालवून, तर लोक म्हणाले, आम्ही तुझा चेहरा पाहू शकत नाही, तू काय कर, एक पडदा समोर एक काहीतरी असं लाव, आम्ही तुझ्या चेहऱ्याला बघू. वाय परमेश्वर बसून त्याच्या चेहऱ्याला फाउंडेशन लावला नाही.
तुम्हाला प्रकाश जो आहे ना, तेज जे आहे ना, त्याचा एक गुणधर्म मी तुम्हाला सांगतो. खूप लख्ख प्रकाश जर तुम्ही असा बघितला आणि मग अंधाराकडे बघितला की नाही, काय दिसतंय? हा, असं प्रकाश 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 दिसतंय ना, है ना? त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला तुमचं जे स्वर्गातलं व्यक्तिमत्व जे ऍक्टिव्हेट व्हायला लागतं ना, त्याच्याद्वारे देवाची महिमा तुमच्यावरती उतरून येते, रब व्हायला लागते, घर्षण व्हायला लागतं, घासायला लागतं. हालेलुया. See, one of the characteristics of glory and anointing is it rubs on you. तुमच्यावरती त्याचं घर्षण होऊ शकतं, ते असं लागू शकतंय. इट इज ते खूप जास्त प्रमाणामध्ये संसर्गजन्य आहे, हे लक्षात घ्या. आम्ही खूपच जास्त कोविडला हे दिलेलं आहे, फुटेज. हे लागतंय, हे जवळ जाऊन हे असं होतंय, हे तसं होतंय. पण जे अगोदरच देवाच्या गौरवामध्ये आहेत ना, त्या लोकांबरोबर राहा, त्या लोकांबरोबर राहून प्रार्थनेमध्ये राहा. त्यांच्यावर जे गौरव आहे ते तुमच्यावर यायला लागेल. का? कारण त्याचा एक गुणधर्म आहे. ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे प्रार्थनेमध्ये वेळ घालवायला लागता, त्यावेळेला ती महिमा तुमच्यावरती दिसायला लागते. तुम्ही बदलायला लागाल. लोक तुमच्यामध्ये बदल बघतील. अरे, हा वेगळा होता, आता कसं काय? आम्हाला माहिती कसं. आम्ही प्रार्थना करायला लागलो, आम्ही प्रार्थनेत त्या लोकांच्या बरोबर राहायला लागलो आणि म्हणून गौरव आमच्यावरती यायला लागला. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. आय वॉन्ट टू रीड वर्स 35. 2 things and I will stop here. 2 गोष्टी बोलतो आणि मी थांबतो. कधीतरी नंतर परत आपण याच्यामध्ये अगदी निवांत, अगदी खूप सहजरित्या जाऊ परत पुढे. परंतु आता 35. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली. काय झाली? हा माझा प्रिय पुत्र, माझा निवडलेला आहे, याचे तुम्ही ऐका. डू यू रिमेंबर दिस वॉज सेड बिफोर ऑल्सो? तुम्हाला आठवतं का की या घटनेच्या अगोदर देखील अशा प्रकारचं एक वाक्य बोलण्यात आलं होतं? कधी? येशूचा बपतिस्मा होत असताना तो पाण्यातून वर आला, त्याच्यावर ती पवित्र आत्मा कबुतरा समान उतरून आला आणि आकाशातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र, याच विषयी मी. सी, लूक वॉज सो, मी तुम्हाला म्हणून मुद्दाम म्हणून, लूक वॉज सो स्पेसिफिक. त्यांनी खूप छान टिप्पणी केली आहे. जर आपण लूक 3:22 जर आपण उघडलो, लूक 3:22 जर आपण उघडलो, आय जस्ट वॉन्ट टू रीड लूक 3:22. अँड द होली स्पिरिट डिसेंडेड ऑन हिम इन बॉडीली फॉर्म लाईक अ डव, अँड अ व्हॉइस केम फ्रॉम हेवन, यू आर माय सन whom I love, with you I am pleased. मराठीत काय म्हटलेलं आहे? I'll read it for you, no worries, don't worry. जेवढं वाचतो मी. पवित्र आत्मा देह स्वरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला आणि आकाशातून, कुठून? मी तिथे पण येतो नंतर. आकाशातून अशी वाणी झाली की तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. Now when Jesus was baptized, there was a personal conversation happening in between God the Father and Son. जेव्हा येशूचा बपतिस्मा झाला तेव्हा तिथे एक वैयक्तिक वार्तालाप पिता आणि पुत्र याच्या बरोबर होत होता. आणि पिता म्हणला, तू माझा प्रिय पुत्र आहेस आणि तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. फास्ट फॉरवर्ड टू लूक 9. पुढे येऊ लूक 9 मध्ये. तिथं काय म्हटलेलं माहिती का? अशा वेळेला प्रार्थनेमध्ये तो आहे आणि त्या प्रार्थनेच्या वेळेमध्ये एक वाणी येते. तिथं मात्र असं म्हटलेलं आहे, हा माझा, तू माझा नाही. इथं काय म्हटलंय? हा माझा पुत्र, प्रिय पुत्र, माझा निवडलेला, याचे तुम्ही ऐका. आय वॉन्ट टू मेक अ स्टेटमेंट हिअर. व्हेन यू बिगिन विथ गॉड, ही स्पीक्स टू यू.
when you journey with God, He speaks about you. जेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर एक नातं सुरू करता, His ministry started with baptism. His ministry started. God spoke to him. सुरुवातीला परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि तो आपले 3.5 वर्षाचा काळ अगदी व्यवस्थितरित्या पित्याबरोबर पवित्र आत्म्याबरोबर चालवतोय. म्हणून शेवटी पिता येशूच्या बरोबर पण आणि येशूच्या विषयी पण स्वतः बोलत आहे. I do not want to be satisfied only by him talking to me, but I want him to talk about me, and it will only happen when we journey with God in prayer. Amen, hallelujah. माझी इच्छा नाही आहे की फक्त देव माझ्याशी बोलावा, बस इथे संतुष्ट मी राहणार नाही. मला पुढे जायचंय. मी देवाबरोबर असं वागावं, असं चालावं, असा प्रवास करावा की देव माझ्या बरोबर नाही पण तो माझ्या विषयी देखील बोलायला लागेल. कम ऑन, हालेलुया. अय्यो, मी म्हणालो की मी पुन्हा तिकडे येतो 22व्या वचनाकडे. पवित्र आत्मा देह स्वरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला, येशूवर उतरला. नाव ओनली लूक रीड 21 काय म्हटलंय बघा. फक्त लूक असं म्हणतो, सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असताना. सी हाऊ ही फोकसेस ऑन प्रेयर. लूक कसा प्रार्थनेवरती फोकस करते पहा. बाकीचे शुभवर्तमानामध्ये काय म्हटले माहिती का, ते तो पाण्यामधून वर आला, त्याच्यावर कबूतर उतरून आला आणि मग अशी वाणी झाली. परंतु लूक अगदी स्पेसिफिकली सांगतोय, बाप्तिस्मा झाला, पाण्यातून वर आला आणि जसा येशू प्रार्थनेत होता तसं आकाशामधून वाणी झाली. सी व्हॉट प्रेयर डज. ओ गॉड, हालेलुया. व्हेन यू प्रे, the Father will speak to you. Hallelujah. The clouds will respond to your prayer. ढग, मेघ तुमच्या प्रार्थनेला प्रत्युत्तर द्यायला लागतील. Hallelujah. Oh God. See. आणि मग इथं म्हटलेलं आहे, कबुतराप्रमाणे त्याच्यावरती उतरला आणि आकाशातून अशी वाणी झाली. कुठून झाली हो? सगळे म्हणा, कुठून झाली? या. Fast forward again to Luke 9:35. तेव्हा मेघातून अशी वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र. इथं पण मेघातून वाणी होत आहे. फरक काय आहे? 33. मग असे झाले की ते त्याच्यापासून निघून जात असताना पेत्राने येशूला म्हटले, गुरुजी आपण येथेच असावे हे बरे. तर आम्ही 3 मंडप आपल्यासाठी, एक मोशेसाठी, एक एलियासाठी असे बांधू, असे करू. ते जे बोलत होता त्याचं त्याला भान नव्हते. 34. तो हे बोलत असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करला. तो असं बोलतोय पेत्र, अजून संपवलं नाही तर एक मेघ त्यांच्यावरती उतरून आला. आणि पहा, अमेझिंग इव्हेंट. तो बोलता असता मेघ उतरून त्यांच्यावर छाया करू लागला आणि ते मेघात शिरले. कोण? ते तिघ त्या मेघात शिरले. आणि मग मेघात शिरले तेव्हा ते भयभीत झाले. तेव्हा मेघातून अशी वाणी. 2 घटना तुमच्या समोर आहे. आय वॉन्ट टू मेक वन मोर स्टेटमेंट, देन आय विल स्पीक इन मराठी प्लीज. When you begin with God, the voice of God may be distant, but when you journey with God, you are wrapped with His voice. जेव्हा तुम्ही देवाबरोबर प्रवास सुरू करता, कदाचित ती वाणी दुरून ऐकाल.
एक भविष्यवक्ता तुमच्याविषयी बोलेल की देव तुझ्याविषयी असं बोलतो. एक प्रॉफिट येऊन तुमच्याविषयी भविष्यवाणी करून जाईल. फलाना ढिंकाना बोलेल. देवाची वाणी दुरून ऐकाल. परंतु जर येशू बरोबर, देवाबरोबर प्रार्थनेमध्ये तुम्ही प्रवास कराल, तर ज्या मेघातून वाणी येते ना, ते मेघच खाली उतरून येईल आणि त्या मेघात तुम्ही राहाल आणि त्या मेघामधून वाणी येईल. दुसऱ्या एका इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये म्हटलेलं आहे की दे वर एनगल्फ्ड विथ द क्लाउड. ते पूर्णपणे त्या मेघांनी ते वेष्टिले गेले होते. यू विल बी रॅप्ड विथ द क्लाउड अँड फ्रॉम दॅट क्लाउड यू विल हिअर द व्हॉइस ऑफ गॉड. दिस इज व्हॉट प्रेयर डज. नो सॉरी. दिस इज व्हॉट जर्निंग विथ गॉड इन प्रेयर डज. प्रार्थना हे करत नाही. देवाबरोबर प्रार्थनेमध्ये प्रवास केल्यानंतर काय होतं हे तुम्हाला सांगितलं. हालेलुया. सो इफ वी आर ओनली पार्ट टाइम प्रेयर्स, इफ यू आर ओनली स्टेशन्ड प्रेयर्स, लेट्स बी जर्निंग विथ गॉड इन प्रेयर. तर आज आपण शिकू की देवा, आज या घटनेच्या द्वारे आम्हाला जे शिकायला मिळालं ते हे आहे की तुझं जे रूपांतर झालं ना, त्याचा केंद्र प्रार्थना आहे. आम्ही तुझ्याबरोबर प्रार्थनेत प्रवास करू इच्छितो. तुझ्याबरोबर प्रार्थनेत प्रवास. डोळे झाकू आपण. आय एम डन. हालेलुया.